महाराज क्या पुकारता, अरे महाराज क्या पुकारता, ये गरीब क्या पुकारता। प्रदेश के सम्माननीय सभी पदाधिकारी, महाकालकर, प्रशांत धवल, अशोक धवल, पुरुषोत्तम हजारे, अजय हटेवार, इनका स्वागत। राष्ट्र में कार्यकर्ताओं में जोश भरा हुआ, पर साथियों ये लड़ाई नीचे से लड़नी पड़ती है। मेळावा ही संपूर्ण भारताच्या मीटिंग मध्ये एक माणूस ठामपणे सांगत होता, आम्ही 17 लढलेलो आहोत, 16 जागा जिंकू। कुणाला विश्वास नव्हता। म्हणजे तुम्ही विचार करा, नानाभाऊ जे बोलते म्हणजे जमीन नानाभाऊशी बोलते आणि काय परिस्थिती आहे याची जाण असणारा मातीतला नेता जो आहे तो खऱ्या अर्थानं नानाभाऊ आहे। आणि जे स्वतःला म्हणत होते की आमच्या समोर कोणी पैलवान नाही आहे, एक तर झोपवला, दुसरा झोपण्याच्या भीतीने येते का नाही निवडणुकीच्या रिंगणीत भाऊ ते काही सांगता येत नाही। माहिती तर अशी आहे का निवडणूकच लढणार नाही आहे, पण आमची मनापासून इच्छा आहे विशाल भाऊ तो निवडणूक लढला पाहिजे। कारण का निवडणूक जिंकल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना, पटकल्याशिवाय निवडणूक जिंकण्यात मजा येत नाही। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहे, हे सगळे जे नेते पण गण बसले इथे, हे सगळेजण वाट पाहून आली का तू येत एकदा। महाराष्ट्रात खूप घाण पसरवली, महाराष्ट्रात खूप खोटेपणा केला, शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला घाण करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे या नागपूरमध्ये जे तुमचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला झोपवल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही आणि या विदर्भातून नानाभाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, याची तुम्हाला आज आम्ही इथे देतो। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आमचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण आम्हाला यासाठी वाटते कारण की आमचा नेता मेहनत करतो। आमचा नेता नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या दादागिरीला घाबरत नाही आणि जो डरता नहीं वो जीतता है, क्योंकि डर के आगे जीत है। जोरात म्हटलं पाहिजे ना। तुम्हाला वाटत नाही की नानाभाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचं कुठेतरी पोहोचले पाहिजेत ना राज्यामध्ये। अरे विदर्भाला वसंतराव नाईकानंतर आणि सुधाकर नाईकानंतर 32 वर्ष झाले आजपर्यंत मुख्यमंत्री मिळाला नाही। लहानशी गोष्ट नाही। जेव्हा जेव्हा विदर्भाने भरपूर आमदार या राज्याला दिले तेव्हा तेव्हा राज्यात आपली सरकार आली, काँग्रेसची सत्ता आली आणि त्यामुळं तो तर गांधी परिवार आहे, ज्याचं काम बघतो त्याच्यावरच शिक्का मारतो। आणि विदर्भाची माती तो परिवार विसरल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। जो पद था, जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे। दोस्तों विदर्भ वाले, जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना, और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे, इसमें निश्चिंत रहिए। मगर उसके पहले अपने ज्यादा से ज्यादा आमदार यहाँ पर चुन के लाने की जवाबदारी हमारी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।